आपल्या सर्वांचं युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलेलो बनपुरीच्या मैदानात आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी रायगावकरांचा वजीर. तर याची आज आपण मुलाखत घेऊयात. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल आजचं नियोजन कसं ठरलेलं काय? आजचं नियोजन परवा रेटरे कारखान्यावर आपण 3 नंबर केला आणि शिरसवडीच्या रायफलनं 4 नंबर केलेला. त्यामुळे त्याच मैदानात नियोजन झालेलं आपलं. त्यांच्या आज भागातलं मैदान होतं. हो, त्यांचं भागातलं मैदान होतं आणि बऱ्याच दिवसातून त्या पण बैलानं कमबॅक केलेला आणि आपला बैल तर काय सलग 3-4 मैदान गुलाल करतोय आता. म्हणजे नियोजन कसं करताय काय सांगाल त्याविषयी? नियोजन काय चांगले चांगले फोन येतात आता. आधी आपल्याला पैरे नाकारत होते, त्यांचेच आता फोन यायला लागलेत. आधी आम्ही ज्यांच्या मागे लागायचो तेच आता आपल्याला फोन करायला लागले. पाकासूरच्या गाळ्यात पाळल्यापासून वजीर म्हणजे तसं ह्याच्यातच आला म्हणजे. हो, नाही सातेवाडीत पण आपला बैल कडेनं पळून राहिलेला. तिथे पण बैल आपला चर्चेत आलेला. भांडवलकरांचा बादल त्याच्याबरोबर पण तिथे पुण्यात राहिलेला, तिथे पण आपला बैल चर्चेत आला. आणि रेट्रेमध्ये 4 नंबर केला. रेटरीमध्ये 3 नंबर केला. 3 नंबर कोणावर केलेला तो? शनी शिंगणापूरचा चित्र होता. चित्रे आणि वजीर पळला. आणि आज चौथा म्हणजे ह्या वर्षातला कितवा गोल आला आज? या वर्षात भरपूर आपण घेतल्यापासून जवळजवळ 16-17 गुलाल झाले. आता चालू 2026 मध्ये 2026 मध्ये चौथा चौथा गोल आलाय. मुंबईमध्ये 3 बिनजोड केल्या सलग आणि घाटावर 4 सलग मैदान केले. परवाच जे 4 तारखेला मैदान झालं त्यात होता का म्हणजे वजीर? 4 तारखेला रेटरीला होता आणि जे त्याला नाही, त्याला नव्हता नेला. काय सांगाल आज ड्रायव्हर कोण होतं गाडीचं? ड्रायव्हर आपला प्रशांत ड्रायव्हर टेन्शनरचे असतात आणि काही ड्रायव्हर भुईंचे असतात आपल्याकडे. काय सांगाल म्हणजे आणि काय दादांविषयी काय सांगाल? आणि काही दादा काय आपल्या घरातलाच माणूस आहे, आपला भावाप्रमाणेच आहे. काय नसतं. कधी पण काय नाराज होत नाही. कधी गाडीवर बसवला ना बसवला तरी काय नाराज नसतो. कधी फोन केला तरी एका शब्दावर आपली गाडी हाणायला येतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही गाडी ह्याच्या आधी पण पळालेली आहे वडकीमध्ये. याच्या आधी पळालेली, पण आपला बैल थोडा त्यावेळेस जरा आजारी होता. त्याच्यानंतर आपण जरा औषध पाणी केल्यानंतर बैल फ्रेश झाला. त्याच्यानंतर मग मुंबईत चांगला त्यानं कमबॅक केलं. पुढे ते वडकी एवढं मोठ्या मैदानामध्ये गटाला अपयश आलं होतं. पुन्हा तीच गाडी तोच विश्वास दोन्ही नंदींवरती कसा काय ठेवला होता काय? नाही, तो बैल हिंद केसरीच आहे ना. आपला बैल पण सलग आता 3-4 मैदान बोलला होता. त्यामुळे त्यांनी आपल्याला शब्द टाकला, परत आपली गाडी पळवता का. आपण एका शब्दावर झालं आपलं नियोजन. म्हणजे जरी गुलाल झाला किंवा नाही झाला तरी माणसांनी पुन्हा पळाली पाहिजे गाडी. एखादं मैदान अपयश होतं, एखादं मैदान खराब असतं, एखाद्या मैदानाला गाडी पडल्याला पळलेली असती, ते तुटक्याला पळत नाही. असं नियोजन करून करावं लागतं नियोजन. म्हणजे ज्या म्हणजे मैदान बघून आपण नियोजन करतो. तुटक्याचं रान असेल तर तसा बैल घालायला लागतो, पल्ल्याचं रान असेल तर तसा बैल घालायला लागतो. आणि मैदानाचं म्हणजे रान कसं ते पण बघितलं जातं. बघून बाईट पडतेच ना आपली, त्यामुळे तर आपल्याला कळतं रान किती, काय पल्ला कसा आहे, फाटी एकार कोणत्या फाटीला आहे, कोणता बैल त्या फाटीला टेकला, असं असतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिमी. कारण आम्ही सिमी ऐकत होतो, समालोचक बोलले की सगळ्यात टॉपचा सिमी आहे. काय वाटत होतं सेमीमध्ये चिठ्ठी निघाली? आपले सलग 2 मैदानात सगळे टॉपचे सेमी निघत होता. मागच्या मैदानात रेटर धरणला कारोंडेचा चिक्या आणि शंभू होता. इकडं राजा आणि बादल होता वाटेगावचा. टॉपचा सीम होता तो पण. आणि आता पण 4-5 गाड्या सगळ्या टॉपच्याच होत्या. काय वाटत होतं बाबा चिठ्ठी निघाल्यानंतर? काय ते मनात वाटलं असेल बाबा एवढा मोठ्या सीमेत गाडी लागली, काय मनात चाललं होतं त्यावेळेस? नाही, आपला बैल झाली की त्याचा काय विषय नाही. खालची सुट्टी आपल्या बैलावर आपला विश्वास होता. किती काय झालं तरी आपला बैल शेजारच्या गाडीला तोंड काढून देणार नाही, आपला बैलावर विश्वास होता. सगळ्यात महत्वाचं एक खांदीत पोहतोय नाही, नाही, दोन्ही खांदी बैल पब्लिकनं बाहेरनं पळतो आणि उजवीनं पब्लिकनं पळवतो. म्हणजे जेवढे पब्लिक असेल तेवढं स्पीड जास्त असते. मुंबईत दोन्ही साईडून शर्ती केलेल्या आहेत बैलांना. त्याच म्हणजे बिनजोडला पब्लिकला पळण्याचा फायदा इकडच्या 3 फेऱ्यात होतोय. भरपूर होतो. तिथं बैल पळून आला की गाडीवर 2 वडे जास्तच टाकतो झाल्यावर. आणि आता जे फायनलला पण पब्लिक तसं म्हणायला गेलं तर पब्लिकलाच म्हणायला लागेल. उघड्यावरच गाडी पळली. उघड्यावरच पळाली गाडी. म्हणजे गॅरंटी होती का की पहिले 1-2 नंबर करायला आम्हाला गॅरंटीच होती, कारण गट आणि सेमी सुट्टाच काढलेला गाडीनं, त्यामुळे काही टेन्शन वाटत नव्हतं आपल्याला. फायनलला काय वाटत होतं? कारण अचानकच ती गाडी माग होती, रायफल पब्लिकनं आला होता. थोडंफार आपल्याला अर्ध्यापर्यंत 7 असते ना, मग खालून अंतर काढलं असतं तर मग पुढे गाडी
शक्यतो अंतर तुटत नाही मग गाडीनं. महत्वाचं दोन्ही पण बैल पब्लिक चांगली पळतात हा. त्यामुळे आज कुठे ते हे यश बघावं भेटले. आम्ही शक्यतो एक खांद त्याचा तो बाहेरनं सांभाळणारा बैलच घालतो, कारण तो त्याच्या खांदी पळतो, हा याच्या खांदी पळतो, त्यामुळे मग टेन्शन राहत नाही गाडीला. म्हणजे गाडी जर पब्लिकला लागली आणि मधनं लागली जर थोडासा फरक पडतो. नाही नाही, उलट पब्लिकला लागेल तेवढा आम्हाला आनंद होतो. आमच्या बैला वडूजला आहे ना 7 नंबर तास लागलेला, 7 नंबर तासावर 1 नंबर केलेला आपण. पहिला कारण मी पुढे होतो तेव्हा बोलणं चालू होतं की बाबा फायनलला जे कडनं तास लागलं ते चांगलं होईल, कारण अनेक जण मधून तास लागावं अशी अपेक्षा असते, पण तिथं बोलणं चालू होतं की कडन लागलं पाहिजे. आमची गॅरंटी गॅरंटी कडनं, कारण सातेवाडीत पण गाडी आपल्या शेजारी नव्हती तरी सातेवाडीला महाराष्ट्र केसरी मैदानात आपल्या कडनं बैल फायनल आला ओगलेवाडीच्या त्याच्याबरोबर. म्हणजे पब्लिकला 2 उड्या जास्त टाकतो. जास्तच टाकतो त्याला, गाडी असू नसू त्याचा काहीच टेन्शन नाही, दुसऱ्या बैलाला अजिबात त्रास देणे नाही, काय नाही, स्वतःच्या खेळावर ओढून नेणे गाडी. ह्या सीझनला बिनजोड किती झालेत काय नाही अजून पाहावं. सलग 4 बिनजोड केले. म्हणजे पळालाय मुंबईला. मुंबईत पळाला आणि घाटावर आला, पहिल्याच मैदानात 1 नंबर केला. आमच्या इथं गावा शेजारी मैदान लिमचं होतं तिथे 2 नंबर केला आणि रेटरे धरणला 3 नंबर आणि आजचा परत 2. आता गोलाल घेताय त्याच्या पहिलं काय अडचणी येत होते का नियोजनामध्ये? कारण अडचणी आता म्हणजे- गोलाल मध्ये आहे त्यामुळे फोन येत असतील तुम्हाला. नाही याच्या आधी भरपूर माणसं बोलताना काय बोलायची, बैलाला स्पीड होतं, पण माणसं काय म्हणायची तुमचा बैल बिनजोडचा आहे, 1च फेरा काढेल, 2च फेरे पळेल, फायनलला कमी पळतोय, असं तसं भरपूर बोलत होते. दादा म्हणजे काय सांगाल, इकडे म्हणजे बिनजोडला पण वजे पळतोय, 3 फेऱ्यात पण पळतोय. ते इकडे पण बैल घाटावर सुरुवातीला आला तेव्हा माणसं म्हणत होती हा बिनजोडचाच बैल आहे, 3 फेऱ्याला चालणार नाही, पण त्याच्या पळानुसार त्याने दाखवून दिलं की आपण 3 फेऱ्यात पण भरपूर पळतोय, स्पीड लावतोय. काय अडचणी आलेली काय इथं पाय आणलेले तेव्हा? कारण मुंबईमध्ये बिनजोडला तर तो पळत होता. मुंबईमध्ये भरपूर मेहरबान बरोबर पळालेला आहे, कोटरलीच्या सोन्या बरोबर पळालेला आहे, आतिश पाटलांचा सुंदर आहे त्याच्या बरोबर पण पळाला आहे. चांगल्या आणि चांगल्या टॉपच्या बैलांना बऱ्यापैकी मोठे बिनजोड पण झालेत त्याचे. मोठ्या बिनजोड झालेल्या आहेत, जवळजवळ 2 गोंड्यावरच्या बिनजोड त्याने सगळ्या केलेल्या आहेत. चांगल्या चांगल्या गाड्या पण मारल्यात त्याने, घाटावर पण आता चांगलं नाव केले, त्यामुळे आता पायऱ्याला काय अडचण होत नाही. पण सुरुवातीला माणसं विश्वास ठेवत नाहीत, जोपर्यंत गुलालात राहत नाही बैल तोपर्यंत माणसं पण विश्वास ठेवायला आता आजकाल तयार नाहीत. कारण सगळ्यात महत्वाचं आज जी गाडी पळाली दोन्ही मालकांचा एकमेकावर असलेला विश्वास. कारण ह्याच्या आधी जी गटाला ही झालं होतं, हा. हार झाली होती, ती न मनात घेता बाबा मोकळ्या मनाने एकमेकाला बैल देऊन आज पळवली गाडी, त्याचा आज कुठे ते फळ भेटले का गुलाला? कसं आहे माहितीये का, दोन्ही मालकांनी पण एकमेकावर विश्वास असल्याशिवाय हे साध्य होत नाही. खुल्या मनाने जर पायरा झाला तर तुमची गाडीला यश येतं, तुमच्या गाडी जर किचकीच राहिली तर मग ते अपयश येतं गाडीला. त्यामुळे काय असेल ते खुल्या मनानं पळतोय, त्यांचा पण आपला पण पळतोय, ठेवायचा विश्वास पण करायचा पायरा. नाही ते काय काय असं म्हणतात की बाबा गटाला गाडी आपली पळतच नाही, परत ती पळवायच हो, नको. नाही नाही तसं नाही, काय झालंय त्यांना पण आपला प्रॉब्लेम कळला, आपला बैल पण कंटिन्यू आता राहायला लागला, त्यांना पण कळालं की बैलात धमक आहे, हा पण बैल चालू शकतो आपल्याला, म्हणून त्यांनी पण आपल्याला त्याच्या रेटरधाऱ्याला विचारलं की आपली पळवता का, मग आम्ही पण एका शब्दात त्यांना हो बोललो, त्यामुळे आपली गाडी राहिली. आणि त्याच मैदानामध्ये दोघं पण फायनलला राहिलेली. हो दोघं पण, तो पण कडेला 1 नंबर सीमेतून कडेने पळून राहिलेला, आपण पण 2 नंबर तासावरून राहिलो. आणि न फोन करता हा पायरा झालाय, काय सांगत न त्याची? फोन. म्हणजे तिथले तिथं तुम्ही डायरेक्ट विचारायला बक्षीस गेला. वितरणाला तिथल्या तिथं बोललेलो, ती म्हटली आमचा पण बैल चांगला पळाला आहे, तुमचा पण, आमचा एक खान सांभाळतोय, तुमचा एक खान सांभाळतोय, त्यामुळे झाला पायरा आणि आपण केला त्यांचा. असंच तुम्हाला कंटिन्यू गुलाल ठेवल ही शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद.